नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये एक सेल ऑफ बघायला मिळाला आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट लेवल निफ्टी बँक निफ्टी असेल दोन्ही इंडेक्सवर ब्रेक होताना बघायला मिळाला आणि लोअर लेवलला डेज लोच्या आसपास जाऊन बंद बघायला मिळालं। ओपनिंग तसं निगेटिव्हमध्ये झालेलं निफ्टी बँक निफ्टीमध्ये दबाव होता, पण मॉर्निंग सेशनला ओपनिंग नंतर मात्र निफ्टीमध्ये दबाव वाढत गेला। जसं निफ्टीनं 25,000 एक की लेवल महत्त्वपूर्ण लेवल ब्रेक केली, फर्दर सेलिंग प्रेशर एव्हाना जो ट्रॅप होता बुल्सला, ज्या लॉंग पोझिशन कटडाऊन होत गेले आणि मार्केट कंटिन्यू कन्सिस्टंटली क्लोजिंग सेशनपर्यंत खाली आलं। 25,000 ब्रेक केल्यानंतर निफ्टीचा जो की सपोर्ट लेवल आहे 24,800 तिथंपर्यंत निफ्टी येताना बघायला मिळाला आणि त्याच्यावरती थोडंसं रिकव्हरी क्लोजिंगला येऊन बंद झाला। एव्हाना बँक निफ्टीसुद्धा जसं 51,000च्या खाली आला, बँक निफ्टीमध्ये सुद्धा फर्दर सेलिंग बघायला मिळालं, कारण बरेच दिवस 51,000 बँक निफ्टीनं इंटॅक्ट राहिलेला, बऱ्याचदा बँक निफ्टीने 51,000वरून बाउन्स बॅक दिलेला। पण आज जसं 51,000 ब्रेक झाला तिथून पुढं मात्र बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर वाढत गेला आणि दोन्ही इंडेक्साइजेस जे आहेत ते डेज लोच्या आसपास जाऊन बंद झाले। निफ्टी जवळपास 300 पॉईंट मायनस होऊन 24,850च्या आसपास, बँक निफ्टी जवळपास 900 पॉईंट मायनस गेला आणि 50,500च्या आसपास जाऊन बंद दिला। त्यामुळे ओव्हरऑल आज मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर एक रेड कॅन्डल बघायला मिळाली म्हणाल किंवा ना एक मंदीचा दिवस बघायला मिळाला। बरेच दिवस मार्केट जे आहे ते छोटीशी तरी डीप आली तरी ती वरती रिकव्हरी होत होतं, पण आज मार्केटला कोणत्या प्रकारची रिकव्हरी ड्युरिंग द डे आली नाही आणि मार्केट कंटिन्यू खाली येत राहिलं। करेक्शन मार्केटसाठी चांगलं आहे, हेल्दी करेक्शन्स येणं अशा पद्धतीचे गरजेचं आहे, त्याशिवाय मार्केटला थोडंसं फर्दर अप मूव्ह होणार नाही किंवा बबल क्रिएट होण्यापासून मार्केट वाचू शकतं, त्यामुळं क्रॅशपासून वाचू शकतं मार्केट। तेव्हा मार्केटला हेल्दी करेक्शनची निश्चित गरज आहे आणि अजून फर्दर थोडंसं करेक्शन कदाचित येऊ शकतं जर की सपोर्ट लेवल 24,800चा ब्रेक होऊन निफ्टी मेंटेन राहिला तर। त्यामुळं हा वीक एंटायर पॉझिटिव्ह राहिला, पण क्लोजिंगला आज फ्रायडेमध्ये चांगलं प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं। इव्हेंटच्या हेड येणारी फेडरल रिझर्वची मीटिंग आहे सप्टेंबरला 18 व्याजदर कटला घेऊन, आणि आजचा US फेडचा जो डेटा आहे तोही महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे सुद्धा मार्केटला आजचा दिवस एकदम महत्त्वाचा होता। सोमवारसाठी किंवा नेक्स्ट वीकसाठी ट्रेड करायचं झालं तर एकच आहे, 24,800च्या जर बिलो मेंटेन राहिलो आपण तर फर्दर सेलिंग येऊ शकतं, मे बी 24,500 एव्हाना 24,000पर्यंत सुद्धा येऊ शकतं नेक्स्ट वीकमध्ये। सोमवारच्या सेशनला 24,775 24,800 हा एक सपोर्ट झोन आहे। 24,775 24,800च्या जर खाली गेला तर निश्चित मला वाटतं निफ्टी जो आहे तो 24,500 आणि 600पर्यंत निश्चित येऊ शकतो। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 50,500च्या खाली मेंटेन राहिला तर 50,300 आणि त्याच्यानंतरनं 50,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते। 24,800च्या वर निफ्टी रिकवर राहिला, मेंटेन राहिला तर मे बी कदाचित 25,000पर्यंत आपल्याला काय होईल निफ्टी जाताना पाहायला मिळेल। अदरवाईज बँक निफ्टीसुद्धा जो आहे तो 50,800 ते 51,000पर्यंत जाऊ शकतो जर ग्लोबल क्यूज सोमवारी पॉझिटिव्ह राहिले। आजचं US मार्केटचं क्लोजिंग खूप महत्त्वाचं आहे, कारण आज डेटा आहे फेडरल रिझर्वच्या मीटिंगच्या आधी अनएम्प्लॉयमेंट डेटा, एक महत्त्वपूर्ण डेटा आज येणार आहे। आणि US मार्केट गेले 2 दिवस निगेटिव्ह रिॲक्शन देते, आत्ताही डाव फ्युचर्स मायनस आहे 200 पॉईंट, त्यामुळे US मार्केट रिकव्हरी दिली तरच मला वाटतं आपण एक फर्दर पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण हायर लेवलला सेलिंग प्रेशर एक्सपेक्टेड आहे, कारण मार्केटनं थोडंसं 25,000च्या खाली दिल्यामुळे थोडंसं निगेटिव्ह सेटअप वाटतं, थोडंसं आणखी खाली येऊ शकतं। 24,775 ब्रेक करा तर फर्दर सेलिंग येऊ शकतं। एवढा बँक निफ्टी थोडासा वीकर साईडला आहे, आणि जो ट्रेंड लाईन होता 4 जूनपासून निफ्टी बँक निफ्टीमध्ये जो अप ट्रेंडचा लाईन होता, ट्रेंड लाईन ब्रेक आज होताना बघायला मिळालं आहे, त्यामुळे थोडंसं कॉशियस राहा, थोडंसं फर्दर डिक्लाइनिंग कदाचित निफ्टी बँक निफ्टीमध्ये अजून येऊ शकतं जर ग्लोबल मार्केटवर दबाव राहिला तर। मग सोमवारी 24,800च्या वर 25,000, 24,800च्या खाली आला 775च्या खाली आला तर 24,500पर्यंत निफ्टी येऊ शकतं। बँक निफ्टी 50,500च्या खाली 50,300 ते 50,000पर्यंत येऊ शकतं। 50,500च्या वर 50,800 ते 51,000 या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही सोमवारी ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण काल FISने जी आहे ती विक्री केलेली 688 करोडची आणि DISने 2970 करोडची खरेदी केलेली, त्यामुळे DIS बाय करतात पण FISने किरकोळ विक्री केलेली आहे। आज ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोमध्ये फक्त 629 शेअर्स NSEमध्ये वाढलेत आणि 1783 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये फक्त 8 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 42 शेअर्समध्ये पडझड झालेली आहे, त्यामुळे एव्हाना पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये आणि निफ्टीमध्ये जास्त आहे। एव्हाना सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा सगळे सेक्टर्स रेडमध्ये बंद आहेत, त्याला लीड केले बँक्स, IT, ऑइल अँड गॅस,
फार्मा, FMCG, मेटल, ऑटो या सगळ्या सेक्टर्समध्ये ब्रॉड बेस सेलिंग बघायला मिळालं आणि सगळे सेक्टर्स निगेटिव्हमध्ये जाऊन बंद झालेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं उद्यासाठी तर युरोपियन मार्केट्स 10% आसपास मायनस आहेत. महत्त्वपूर्ण आहे डाऊ फ्युचर्स 200 पॉईंट मायनस आहे. नॅसडॅक काल थोडं पॉझिटिव्ह राहिलेलं पण आज नॅसडॅक फ्युचर्ससुद्धा जवळपास 200 पॉईंट मायनस आहेत. त्यामुळे US जो डेटा येणार आहे त्यावर US मार्केटचे रिॲक्शन बघणं गरजेचं आहे. जर US मार्केटनं निगेटिव्ह रिॲक्ट केलं तर आपण निश्चित एक गॅप डाऊन ओपनिंग सुरुवात करू शकतो, कारण आपण ऑलरेडी ब्रेकडाऊन बघायला मिळालं आहे. आणि जर 24,775च्या खाली निफ्टी गेला तर फर्दर सेलिंग येऊ शकतं. जर US मार्केटमध्ये रिकव्हरी आली आजच्या डेटानंतरनं तर निश्चित एक पॉझिटिव्ह स्टार्ट आपल्याला मिळू शकतो, पण हायर लेवलला परत पुन्हा 25,000च्या आसपास. बँक निफ्टीला 50,851च्या 1000च्या आसपास रेजिस्टन्स आहे, तिथं सेलिंग प्रेशर येऊ शकतं. तर बघूया आज US मार्केट कसे बिहेव होतात आणि सोमवारी आपल्या मार्केटमध्ये कशी रिॲक्शन येते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.